श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. अधिक महिना बोलता बोलता संपत आलेला आहे आणि अधिकम अधिकच म्हणजेच आपण भरपूर भगवान विष्णूंच्या सेवा केलेल्या आहेत. मात्र काही लोक असे आहेत ज्यांना नोकरीमुळे किंवा धकाधकीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच सेवा राहून जातात आणि मग असं वाटतं की अरे आता तर अधिक महिना 3 वर्ष नाही, कारण प्रत्येक 33 महिन्यांनी येणारा अधिक महिना आपल्याला सेवेसाठी सर्वोत्तम मानला जातो. आणि काही कारणानं जर आपण सेवा करू शकलो नाही तर आपल्या मनामध्ये राहतं की आपल्याकडून सेवा झाल्या नाहीत. पण काळजी करू नका, आता आहे जे 11 ते 15 काल सांगितलेले मी तुम्हाला जे दिवस आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता उद्या आहे 11 तारीख, 11 जून, कमला एकादशी, खूप मोठी एकादशी, म्हणजेच अधिक महिन्यातली एकादशी. म्हणून ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. एकादशीचे महत्त्व म्हणजे एकादशीचे व्रत जो कोणी करेल त्याच्यासाठी जसं की आपण 100 गोदान करतो किंवा सुवर्णदान करतो, पाणी दान करतो, जे जे महत्त्वाचे दान आहेत ना ते पुण्य आपल्याला एकादशीचे व्रत केल्याने मिळते. म्हणजे 100 गोदान केल्याचे पुण्य देखील आपल्याला एकादशीचे व्रत केल्याने मिळते. पण प्रत्येक जणच एकादशी करतात असंही नाही. म्हणून ज्या अशा काही सेवा आहेत ज्या आपण फक्त आणि फक्त एकादशीला नुसत्या केल्या उद्याच्या अधिक महिन्यातल्या, तर आपल्याला भरपूर आपला जो म्हणतो ना पुण्याचा बँक बॅलन्स तो वाढतो आणि आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा प्राप्ती होते. सगळ्यात आधी लक्षात घ्या, उद्या आहे एकादशी. उद्या आपल्याला तुळशी पत्र तोडायचे नाहीये, म्हणून आजच तुळशीची काही पानं आपल्याला घ्यायची आहेत. तसं तर 108 पानांचा उद्या तुळशीचं अर्चन आपल्याला करायचं आहे. पण तुळस खूप तोडावीशी, माझं स्वतःचं असेल की फारशी तुळस तोडावीशी वाटत नाही. म्हणून मंजुळा ज्या असतात ना, मंजुळासहित एक पानांचा गुच्छ आपल्याला तोडून घ्यायचा आहे. आपल्या स्वतःच्या तुळशीचा घ्या, अन्यथा विकत आणली तरीही चालेल. ज्यांना 108 पत्र जमतील त्यांनी 108 पानच घ्या, कारण खूपच महत्त्वाची एकादशी उद्याची आहे. सकाळी उठायचं आहे, लवकर उठून स्नान करायचं आहे, घरातल्या आपल्या ज्या काही रोजची दिनचर्या आहे ती करून, दरवाजा पुसून, हळदीचं लेपन जे तुम्हाला वाटेल ते करून झाल्यानंतर देवापुढे शांत बसायचं आहे. भगवान विष्णू किंवा बाळ गोपाळांची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे. पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे. आता 108 तुळशीपत्र आणली असतील तर प्रत्येक तुळशीच्या पानावर एक टिळा काढायचा आहे. चंदन, जे काही गंध तुम्ही लावता, कुंकवाचा नाही, चंदन किंवा टिळा, काही नसेल तर हळदीचा ठिपका लावायचा आहे आणि 108 तुळशीपत्रांवर तो लावून घ्यायचा आहे. एक पान आणलं असेल तर एकाच पानावर ओल्या हळदीचा एक ठिपका आपल्याला लावून घ्यायचा आहे. भगवान विष्णूंना अभिषेक करून झाल्यानंतर थोडंसं अत्तर लावून घ्यायचं आहे आणि केशराचा टिळा लावायचा आहे. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की केशराचा टिळा जर तुम्ही भगवान विष्णूंना दररोज अनामिकेनं लावाल आणि त्याच बोटानं, म्हणजे बोट न बदलता आधी भगवान विष्णूंना लावायचं आणि तेच बोट तसंच आपल्याला लावायचं, याच्यामुळे भगवान विष्णूंची खास कृपाप्राप्ती आपल्यावर होते. आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी तर आपोआपच असते. आणि मग त्यानंतर आपल्याला 108 तुळशीपत्रांचा उपाय करायचा आहे. एक घेतलं तरीही कसा करायचा सांगते. 108 एका ताटामध्ये घ्यायची किंवा तांबणामध्ये घ्यायची, एक घेतलं तर वाटीमध्ये घ्यायचं आणि एक एक तुळशीपत्र वाहत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एक पान जर वाहिलं तर एक व्हायचं, पुन्हा तेच काढायचं, पुन्हा एखाद्या लहान मुलाला शेजारी किंवा पती पत्नी बसलात तरी चालेल, जप करायला लावायचं आणि 108 वेळा किंवा 108 विष्णूंची नामं घ्या. विष्णू सहस्त्र नामावली सुद्धा घेऊन तेवढी पानं जर तुम्ही उद्या वाहिलीत तर तुम्हाला आयुष्यात बाकी काही नको असं वाटेल. म्हणजे ज्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा आहे तिथं माता लक्ष्मी भरभरून देते, कारण स्वतः माता लक्ष्मी ही चंचल आहे. मात्र भगवान विष्णूंची कृपा ज्या घरामध्ये होते तिथे मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्याला भगवान विष्णूंना आधी प्रसन्न करून घ्यावे लागते आणि त्यानंतरच आपल्यावर लक्ष्मी कृपा होते.
अशा पद्धतीने 108 तुळशीपत्र किंवा एकच तुळशीपत्र 108 वेळा वाहून घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंची अशा पद्धतीने सेवा करायची आहे। त्यानंतर आरती करून घ्यायची आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा, अवश्य करा। त्याचे लाभ तुम्ही मला सांगाल, किती सुंदर लाभ आहेत। विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा, विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करा आणि त्यानंतर तुम्ही आरती करा। पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा, केळ दाखवलं तरी चालेल, बेसन लाडू, बुंदीचे लाडू, पिवळं तुमच्याकडे जे काही असेल, अगदी आंब्याचा नैवेद्य, आमरसाचा नैवेद्य दाखवलात तरीही चालेल। मात्र तांदूळ उद्या खायचा नाही, म्हणजे भात एकादशीला खायचा नाही। उपवास करा अगर करू नका, पण भात खायचा नाही, कारण भगवान विष्णूंना तांदूळ वर्ज्य आहे। त्यामुळे खिरीचा नैवेद्य दाखवला तरीही शेवया, मखाने अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवायचा, तांदळाचा दाखवायचा नाही। भात उद्या खायचा नाही। या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा आणि सेवा करा। सेवा करा, जितक्या सेवा कराल, प्रत्येक सेवेमध्ये मला पैसा मिळू दे, मला धन मिळू दे, मला काही मिळू दे म्हणून नाही, तर काही काही सेवा फक्त भगवानांना अर्पण म्हणून सुद्धा कराव्यात। मान्य आहे आपल्याला जगायचे म्हटल्यावर पैसा पाहिजे, पण काही काही सेवा तरी अशा करा की आज मला देवा काहीच नकोय, मला फक्त कृपा प्राप्ती हवी आहे, मला तुझ्या चरणांपाशी जागा हवी आहे। अशा सेवा केल्या तर त्याचा आपोआपच तुम्हाला न मागता सगळं काही मिळेल, कारण या सेवा ना कधीच तुमच्या वाया जाणार नाही। उद्या तुळशीला पाणी नाही घालायचं, कारण एकादशीला तुळशीचं व्रत असतं, निर्जला व्रत असतं, त्यामुळे तुळशीला पाणी नाही घालायचं। लांबून तुम्ही फक्त दिवा, उदबत्ती आणि हळदी कुंकू तुळशीला वाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आणि हो, उद्याच्या मुहूर्तावर भगवान विष्णू, नारायण आणि लक्ष्मीची मूर्ती ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांना खाली नंबर देत आहे, कृपया त्यांनी संपर्क साधावा, लक्ष्मी कुंचनसाठी संपर्क साधावा आणि अगोर लक्ष्मी सिद्धी मंत्र ज्यांना ज्यांना हवा आहे, खूपच फायदेशीर आहे, त्यांनी सुद्धा संपर्क साधावा। श्री स्वामी समर्थ।